या निवडणुकीने स्पष्टपणे दाखवलंय की ओबीसी मतदार फार जोरदारपणे भाजपच्या बाजूने. आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखे आहोत आणि हे जे कन्फ्युजन भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे हे दूर 1.5 वर्ष झालं तरी भाजपला करता आले. भाजपच्या सगळ्या डावपेचांना ताकदीने उत्तर देणारा त्या पद्धतीचा असं नेतृत्व महाराष्ट्रात काँग्रेसकडे झालंच नाही. अजितदादाने फार चांगली संधी साधली. ते गेले नसते तर आता भाजपने घेतलं नसते. ते योग्य वेळे गेले आणि आता भाजपला त्यांना सांभाळायला लागणार आहे. इंडियाला ऍडव्हान्टेज आहे आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रचंड काम करायला हवंय. गद्दार निवडून येतात हे मध्य प्रदेशने दाखवलं आणि चांगल्या मताने निवडून येतात. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? एआय मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. ह्या विधानसभांना खूप जणांनी लोकसभेची सेमीफायनल म्हणलं. नरेंद्र मोदींची चेहरा गॅरंटी आणि रोजगार हमी योजनेसारखं जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, तर मोदींची मतदान हमी योजना 2024ला वर्क होणार हे यातनं दिसतंय का? वाटतंय तरी तसं. आणि हा शब्द चांगला असला मतदार हमी योजना तरी ते सगळ्याच योजना तशा असतात. म्हणजे जेव्हा सोनिया गांधींनी अनेक हक्क दिले ती मतदार हमी योजनाच होती. म्हणजे माहितीच्या अधिकारापासून अनेक होते. पण या योजना ह्या मगाशी म्हटलं तसं इम्प्लिमेंट होणार आहेत. आता याच्यात एक गंमत बघा, परत आपण योजनांवर येऊया. गेहलोत यांची एक योजना अतिशय चांगली होती. त्याच्यात तुमच्या किचनमध्ये म्हणजे ओट्यावर चुलीच्या जवळ एक पॅकेट घ्यायचं आणि त्याच्यावर गेहलोतांचा फोटो असायचा. आणि हे जे धान्य आणि प्रमुख गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे महाराष्ट्रात काय कुठली योजना काढली होती ना दिवाळीच्या वेळे फराळाची वगैरे त्या टाईप. आता ते झालं असलं तरी ती योजना उत्तम चालली. किंवा चिरंजीवी योजना, त्याच्यात 25 लाखाचं हे दिलं होतं विमा कवर. त्याच्यावर 2000 कोटी खर्च झालेत फक्त. याच्यात कारण असं आकडा मोठा दाखवला 25 लाखाचा. पण तेवढा क्लेम करणाऱ्या घटना फार कमी घडतात. दुसरं म्हणजे त्या क्लेम करण्यासाठी तुम्हाला जयपूर किंवा मुंबई इथे यायला होतं, कारण त्या पद्धतीची ऑपरेशन फक्त जयपूर, दिल्ली किंवा मुंबईत होत होती. आता जो गावातला गरीब आहे तो काही गडबड झाली किंवा त्याला वाटलं उपचार घ्यावे तरी त्याच्या दृष्टीने 25 लाखाचा क्लेम मिळणार आहे. त्याला खिशात काहीच मिळणार नाही. पण त्याच्यासाठी त्याचा जयपूरला जाण्याचा खर्च, तिथे राहण्याचा खर्च किंवा दिल्ली आणि मुंबईत येण्याचा खर्च हे त्याच्या आवाक्याबाहेर असतं. त्यामुळे ती योजना काही तेवढी ती बोललं खूप गेलं 25 लाख चिरंजीवी. घरातली योजनासुद्धा महिलांना चांगली वाटली, परंतु लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अनेक ठिकाणी इतकी वाईट होती की महिला म्हणाल्या जेवण मिळण्यापेक्षा मला आधी लॉ अँड ऑर्डर म्हणजे मला सुरक्षा मिळून दे. जे उत्तर प्रदेशात झालं. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात शौचालयं जेव्हा घराघरात शौचालयं झाली त्याचा सर्वात मोठा फायदा महिलांना असा झाला की त्या म्हणाल्या आम्ही गावाबाहेर जंगलात जेव्हा जायचो तेव्हा आमच्यावर अत्याचार व्हायचे ते एकदम कमी झाले. हे जे साईड इफेक्ट असतात ते फार महत्त्वाचे असतात आणि हे मोदींना कळतात, कारण ते ग्रासरूटपासनं वर गेलेले आहेत. एक प्रश्न येतो की KCR का पडले? KCRबद्दल यांचं वैशिष्ट्य असं होतं की तिथे गमतीने असं म्हणत फ्रॉम क्रेडल टू ग्रेव्ह, म्हणजे पाळण्यात तुम्ही जन्माला मूल आलं तिथपासनं तो मरणारा माणूस तिथपर्यंतच्या सगळ्या योजना KCRने आखल्या होत्या आणि इंटरेस्टिंग योजना होत्या. म्हणजे बाळंतणीसाठीच्या योजनांचा मी जरा थोडासा अभ्यास केला. इतकी इंटरेस्टिंग होती की तुम्हाला हॉस्पिटलचा सगळा खर्च, तिथे सगळं तुमचं राहण्याचा खर्च, तुमच्याबरोबरच्या नातेवाईकांचा खर्च, इतकंच नव्हे तर तुम्हाला जेव्हा डिस्चार्ज मिळालं हॉस्पिटलमधनं तेव्हा पिवळी आपले पिंक, त्यांचा तो पिंक कलर होता, त्याची बॅग मिळायची. त्याच्यात मुलांसाठी खेळणी पण दिलेली होती. म्हणजे टॉनिक बिनिक या गोष्टी होत्याच, पण खेळणी पण दिलेली होती. एवढं सगळं असून लोकांनी का रिजेक्ट केलं? म्हणजे तुम्ही म्हणाल तर सगळ्या पद्धती सिनियर पेन्शन याला आता तिथे पंचायत येणार आहे. सिनियर सिटीजनना त्यांनी पेन्शन दिली होती 3000 रुपयाची. दर महिना 3000 रुपये तुम्हाला मिळतील आणि ती ओव्हर द इयर्स आम्ही वाढवत नंतर पुढे करू पुढच्या काही 10 वर्षात वगैरे. हा जो रेवंत रेड्डी आहे त्याने डायरेक्ट सांगितलं की मी तुम्हाला 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये दे. आता ते कुठनं आणणार आहेत माहीत नाही. तसं पाहिलं तर KCRची योजना लॉजिकल होती. म्हणजे त्याच्यात जे टप्पे दिलेले होते किंवा रैतू बंधू योजनेत सुद्धा लॉजिकल टप्पे होते की ओव्हर द इयर्स ते 16,000वर जाणार होते. म्हणजे
ओव्हरऑल इकॉनॉमी जशी वाढेल त्या पद्धतीने ते जाणार होते. आता याला आपण रेवडी वगैरे म्हणू तर तेलंगणाचा GDP चांगला आहे, इकॉनॉमी तिकडली डिस्टर्ब झालेली नाही आहे. हैदराबाद हे अतिशय बिझनेस फ्रेंडली आणि अतिशय डेव्हलप अशा पद्धतीचं शहर झालेलं आहे. पण तरी लोकांना एकतर त्यांचा ॲरोगन्स, त्यातनं एक जी माझी राजाची वृत्ती की मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही आता म्हणजे काय म्हणतात नुसते लाभार्थी नाही, तुम्ही माझे सेवक आहात किंवा काय, ते स्वतःला सेवक म्हणत नव्हते, ते राजा. म्हणजे तिकडला प्रचार पण असा असायचा, ते हेलिकॉप्टरमधनं यायचे, शाहरुख खानसारखी त्यांची एंट्री एकदम स्टेजवर असायची, लाईट बीटचा झगमगाट असायचा, बाकी कोणाशी बोलणं नाही, काही नाही, नुसतं बोलणार आणि निघून जाणार, एक मार्गी सगळं. कार्यकर्त्यांशी पण संपर्क नाही म्हणजे, आणि MLA पण तसेच वागायचे. याच्या विरुद्ध रेड्डी जे होते ते अतिशय एंटरटेनिंग भाषणं करतात, ते खूप छान बोलतात. एक त्यांचं भाषण म्हणजे पु ल देशपांड्यांचं भाषण असतं त्या टाईप असतं असं तिथले लोक सांगतात. तर त्यामुळे त्यातनी जो एक आपलेपणा निर्माण केला त्याचा परिणाम झाला. म्हणजे नुसत्या योजना देऊन तुम्हाला चालत नाही. दुसरं म्हणजे अनेक योजनांच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप अडचणी होत्या, अनेक कागदपत्र भरायला लागत होती, मधले सरकारी नोकर त्रास द्यायचे. हे सगळं मोदींच्या किंवा शिवराज सिंग चौहानच्या योजनात नव्हतं. त्यामुळे योजना चांगल्या असूनही नुसत्या चांगल्या असून चालत नाही, त्याची अंमलबजावणी सुलभतेने होती आहे का, सोपेपणे होती आहे का, ते सर्वांना मिळत आहेत का. KCRच्या बाबत मी तिथल्या लोकांकडनं कळलं की अनेक योजना फक्त सिलेक्टेड लोकांनाच मिळत होत्या म्हणजे योजना सर्वांसाठी होती पण बाकीच्यांना मिळत नव्हती. मोदींवर कितीही टीका केली तरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ते किती हिंदुत्ववादी वगैरे असले तरी सगळ्या योजनांचा फायदा या सर्व जाती, धर्म, महिला, हे या सर्वांना सारखाच मिळेल याची दक्षता सरकार घेतं. कारण सरकार हे धर्मनिरपेक्ष आहे असं त्यांचं राज्य म्हणजे स्टेट, राष्ट्र वेगळं स्टेट वेगळं, हे त्यांनी डिफरन्शिएट, हे सावरकरांचं फरक आहे. तर ते तिथे झालेलं नाही आणि त्यामुळे त्यांना तो सर्व फटका बसला. आता मोदींच्या समजा मला एक स्ट्रॅटेजी त्यांची अशी दिसते की ही लाडली बहिणा योजना आहे, या पद्धतीची कुठली तरी योजना राष्ट्रीय स्तरावर पुढच्या काही काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याला जोड राम मंदिराची आहे. मी म्हटलं तसं 15 डिसेंबर किंवा 1 जानेवारीपासून गावागावातनं जथे निघतील आणि रामाबद्दल आहेच आपल्या लोकांना, म्हणजे त्याला कोणी विरोधही करू शकणार नाही. गंमत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही पण बघेलच्या मॅनिफेस्टोमध्ये एक कलम हे होतं की छत्तीसगडमधला रामाचा जो प्रवास झाला दंडकारण्यापर्यंत तो रामगमन मार्ग म्हणून डेव्हलप करणार होते. त्यामुळे हे तर हनुमान भक्त आहेत असं कमलनाथ स्वतःला सांगतच होते, मी हनुमान भक्त आहे हे आहे, पण याने तर रामगमन मार्ग म्हणून तो डेव्हलप करणार होते. तर त्यामुळे राम मंदिराची ती एक ही राहणार आणि या दोन्हीचा म्हणजे कल्याणकारी योजना अधिक रामभक्ती आणि इम्प्लिमेंट करायची माझी क्षमता, यातनं ते जे एक स्वप्न दाखवत आहे ते किती प्रत्यक्षात येईल माहीत नाही, पण 2047मध्ये मी भारताला डेव्हलप कंट्रीजमध्ये नेऊन ठेवी. त्यांच्या या हेतूबद्दल कोणीही शंका घेऊ नये. त्याबाबत मीही म्हणेन की तुमचं त्यांच्या बाकी विचारांबद्दल आक्षेप असेल, पण भारत हा समर्थ राष्ट्र व्हावं ही संघाची जी धारणा असते त्यात ते पूर्ण त्यांचं सगळं व्यक्तिमत्व त्यातनं घडलेलं आहे. त्यामुळे समर्थ राष्ट्र होणं म्हणजे विकसित राष्ट्र होणं, कणखर राष्ट्र होणं, त्या दृष्टीने ते वातावरण निर्मिती करतील आणि तिथे त्यांना ह्याचा ॲडव्हान्टेज आत्ता मिळालेला आहे. ही ताकद मोदींकडे असल्यामुळे ॲडव्हान्टेज मोदी अशी आत्ताची स्थिती आहे. मी एकदम प्रेडिक्ट नाही करणार की किती हे होईल, पण ॲडव्हान्टेज मोदी हे 100% आत्ता आपल्याला या निकालानंतर दिसत आहे आणि त्याला या योजना आणि राम मंदिर हा महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. आपण सविस्तर बोललो तरीसुद्धा खूप मुद्दे राहिलेत हे माहिती आहे, पण तरीसुद्धा मी राज्यावरती येतो आणि थेट एक प्रश्न विचारतो. 2019 नंतर 2019ला महाराष्ट्रात निवडणूक झाली, महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020मध्ये बिहारमध्ये युतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतरच्या सर्व निवडणुका, कारण आपल्याकडं काय काय झालं ते आपण बघितलं. बिहारमध्ये सुद्धा पक्ष बदलून सरकार टिकली. एखादा अपवाद वगळता कोणत्याही राज्यात युती आघाडींचं सरकार आलेलं नाही. आत्तासुद्धा 5 राज्यात ज्या ज्या पक्षाला द्यायचं आहे त्या त्या पक्षाला थम्पिंग मेजॉरिटी दिली. अगदी मिझोरममध्ये सुद्धा, स्थानिक कर्नाटक असेल, प्रत्येक पक्षाला आप असेल. तर येथून पुढचं राजकारण हे राज्य पातळीवर निदान
युती आघाड्यांचं राजकारणापासून लांब जाईल का आणि महाराष्ट्र त्या दिशेनं जाईल का? अतिशय चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुझं. आणि काल बघताना तेच लक्षात येत होतं की लोकांना स्थिर आणि बळकट अशी राजकीय संघटना, विचार किंवा बांधणी असणारा पक्ष हा सत्तेत असावा असं दिसतंय. असं या निवडणुकातनं एक दिसतं. आणि त्या दृष्टीने विचार केला तर लगेच आघाड्या मोडणार नाहीत, पण त्या दिशेने भारत चाललेला आहे. बायपोलर म्हणजे काँग्रेसचा जरी पराभव असला तरी काँग्रेस हा मोठा एक ताकदवान पक्ष आहे, हे प्रत्येक ठिकाणच्या निवडणुकांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे हळूहळू भारत अनेक ठिकाणी बायपोलर या दिशेने जाणार का, द्विपक्षीय लोकशाही होणार का, या दृष्टीने कदाचित पुढची 30 वर्ष लागतील, 35. कारण DMK म्हणा किंवा कम्युनिस्ट म्हणा हे काही सहजासहजी डिसमेंटल होण्याची शक्यता नाही, पण त्या दिशेने चाललेला आहे. BRS आपले चंद्रशेखर राव यांचा पराभव असंही दाखवतो की प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्ष धडका देऊ लागलेले आहेत. कारण तिथे भाजप, काँग्रेस यांनी BRSचा पराभव केलेला आहे. काही जणांचं म्हणणं असं की BRS बरोबर जुळवून घेण्याचा उपद्व्याप भाजपने केला नसता त्यांना इंडिया आघाडीपासून दूर ठेवण्यासाठी, तर कदाचित काँग्रेसच्या तुलनेने चांगल्या जागा मिळाल्या असत्या आणि त्यातून कदाचित BRS वाचले पण असते, कारण त्यांचं म्हणजे मायनॉरिटी गव्हर्नमेंट कदाचित बनलं असतं. पण दोन मोठे पक्ष, राष्ट्रीय पक्ष हे धडका द्यायला लागलेले आहेत प्रादेशिक पक्षांना. हे महाराष्ट्रातल्या पक्षांनीही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ही हळूहळू डेव्हलपमेंट आहे. किंवा तिसरा मगाशी मी जो मुद्दा मांडला की आमचा विकास आणि आमचं विकास करून देणारे कोणते पक्ष आणि कोणते नेते आहेत, याला जात, धर्म, पंथ याच्यापेक्षा महत्त्व देण्याकडे मतदारांचा कल हळूहळू चाललेला आहे. प्रत्येक ठिकाणी तो यशस्वी होईल असं नाही, पण कल त्या दिशेने चाललेला आहे असं दिसतं. या पार्श्वभूमीवर यातल्या कुठल्या टेम्पलेट महाराष्ट्रात लागू होतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आत्ता मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी NDA आघाडी आहे, ज्याच्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार अधिक भाजप, यांना पुन्हा केंद्रात जसा मोदींना ॲडव्हान्टेज आहे तसा इथे ॲडव्हान्टेज आहे. कारण 100% लोक त्याचा परिणाम होतोच. मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्राला लागून असलेल्या 3 मोठ्या राज्यात थम्पिंग मेजॉरिटीने जर येत असतील, 20 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीला बाजूला टाकून 160 जागा मिळवत असेल, तर भाजपचा तो विजय हा कर्नाटकमधल्या काँग्रेसच्या विजयापेक्षा प्रभाव पाडणार आहे. तेलंगणाशी आपलं काही तितकं म्हणजे तो परिणाम होण्या इतकं नाही, पण NDAला महाराष्ट्रातल्या नक्की ॲडव्हान्टेज आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने राजस्थान आणि मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये भाजपने काम केलं, तशी क्षमता स्थानिक भाजपच्यात आहे का? तर आज असं म्हटलं जात आहे की मध्य प्रदेश हे हळूहळू दुसरं गुजरात होत आहे, त्याच्यानंतर राजस्थानही त्या पद्धतीने जाणार आहे. वर्षानुवर्ष तिथे जनसंघ आणि संघाची फळी होती. महाराष्ट्रातही होती, पण ती पॉलिटिकली इतकी ताकदवान नव्हती. पण तरीसुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 125 जागांवर भारतीय जनता पक्ष 2014ला गेला होता आणि आत्ता 105 जागांवर मोठा फोर्स तो आहेच. त्यामुळे त्या फोर्सबरोबर राहणारे पक्ष यांना जनता कदाचित पसंती देईल का? किंवा या गोंधळात समजा हे NDAचं तारू समजा महाराष्ट्रात फुटलं, तर या सर्व सावळ्या गोंधळात एक ताकदवान पक्ष म्हणून भाजपच्या दिशेने मतदार झुकतील की काय, हा एक शक्यता मला वाटते. म्हणजे भाजपला तिथे तसा ॲडव्हान्टेज वाटतो की आम्ही केंद्रात तोपर्यंत समजा मोदींचं सरकार आलं तर आम्ही त्यांचे शागिर्द म्हणून इथे ताकदवान आहोत. अशा पद्धतीने महाराष्ट्रात काम होईल का, महाराष्ट्रातली परिस्थिती तशी होईल का, हा इंटरेस्टिंग आहे. आणि आत्ताच्या घडीला NDAला ॲडव्हान्टेज आहे आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रचंड काम करायला हवं आहे. कारण फायदा घेत नाही आहेत, पण काँग्रेसला आत्ता खरी महाराष्ट्रात खूप चांगली स्पेस आहे. कारण प्रमुख दणकट विरोधी पक्ष कोणीच नाही आहे. काँग्रेसने ती स्पेस जर का तेलंगणासारखी भरून काढली तर ते सत्तेत येतील असं नाही, पण महाराष्ट्रही परत NDA आणि काँग्रेस अशा ह्याला जाईल. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही आहे. काँग्रेस अजून शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच चालली आहे, अशा पद्धतीचं वातावरण आहे, उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस. पण उद्धव ठाकरेंपेक्षा मला काँग्रेसला तो ॲडव्हान्टेज खूप मोठा आहे महाराष्ट्रात. ही स्पेस आहे ती तेलंगणाप्रमाणे भरून काढणार का,
तेलंगणात जे रेड्डीने काम केलं, वेणुगोपालने काम केलं, अनेक आपले माणिकराव ठाकरे तिथे होते 1 वर्ष महाराष्ट्राचे, ते तिकडलं स्किल इथे आणणार का आणि काँग्रेसला रिव्हाइव्ह करणार का, हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पण आत्ताच्या घडीला आत्ताचं हे मतदार या पद्धतीची जी एक मानसिकता मतदाराची दिसती आहे, त्यात महाराष्ट्रात मला NDAला आत्ताच्या घडीला ॲडव्हान्टेज दिसतोय. पुढच्या 4 महिन्यात काय होईल माहीत नाही. लोकसभेवरती मी इमिजिएट येतो. वेगवेगळे सर्वे आले ऑगस्ट अगदी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत की NDA अडचणीत आहे. मूड ऑफ द नेशनमध्ये 20 जागा दिलेल्या होत्या, कुणी 24, 25, 26 वरती वेगवेगळी लोक, पण 30च्या आधी जो आता 42ची मॅजिक फिगर गेल्यावेळी त्यांनी गाठलेली ती होत नाही असं सगळ्या सर्वेंचं म्हणणं होतं. आत्ता काय परिस्थिती आहे 2024ला महाराष्ट्रात NDA आणि इंडियाचं काय होईल? मी म्हटलं तसं महाराष्ट्रात ॲडव्हान्टेज आहे, पण एक मोठा लॅक्युना असा आहे की ज्या पद्धतीच्या योजनांचं अंमलबजावणी हे शिवराजसिंग चौहान यांनी केली, किंवा ज्या पद्धतीच्या योजनांची एक टेम्पलेट छत्तीसगड किंवा राजस्थानमध्ये विरोधी पक्ष म्हणून भाजपने मांडली, तशा पद्धतीच्या ठोस योजना ज्या लोकांना थेट मदत करतील, केंद्राच्या आहेत पण राज्याच्या, या आणि त्या लोकांच्या लक्षात येतील अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी चाललेली दिसत नाही. काही छोट्या छोट्या योजना आहेत, जशी STमध्ये महिलांना सवलत आहे, किंवा हे सरकार आपल्या दारी, त्यातनं एक वातावरण शेतकरी सन्मान आहे. पण त्याचं ज्या पद्धतीचं मार्केटिंग किंवा ज्या पद्धतीचा एक ॲडव्हान्टेज घेण्याचं जे एक सिस्टमॅटिक काम याच्यात झालं, मध्य प्रदेशात झालं, तसं महाराष्ट्रात होताना दिसत नाही. याचं एक कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जरी संघ आणि भाजपची संघटन शक्ती ही म्हणजे राष्ट्रवादीची वेगळी आहे, ती चांगली आहे, मोठी आहे, पण संघ आणि भाजपची जी संघटन शक्ती इथे आहे संघटनात्मक, त्यांच्यात अजून एकनाथ शिंदेना आपल्यात घेणं आणि अजितदादांना घेणं याबद्दल एक संशयाचं किंवा संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे जितकं शिवराजसिंग चौहान यांचं सरकार, RSS, तिथले कार्यकर्ते, जे मी 47 लाख बूथ कार्यकर्ते वगैरे म्हटले, त्यांना आपलं वाटत होतं, तितकं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपलं वाटतंय का? आणि त्याच्यासाठी असं हिरहिरीने काम करण्याची, विधानसभेसाठी म्हणतोय, कदाचित लोकसभेसाठी काम करतील, कारण मोदी म्हणजे मोदींसाठी काम करायला कदाचित पुढे येतील, पण ती एक तो एक लॅक्युना आहे. म्हणजे मला ते संघटनेत ते चैतन्य लोकांमध्ये दिसत नाही. अनेकांना अजून संभ्रमच आहे की कशाला घेतलं यांना, त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंचं ठीक आहे, अजितदादांना कशाला घेतलं, या पद्धतीचा जो एक काय म्हणू, एक डिफेन्सिव्ह, किंवा त्यामुळे त्यांना असं काम करावं असं वाटत नाही आहे जितकं राजस्थान, उत्तर आपले मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वाटत होतं. हे कुठेतरी यांना दूर करायला लागेल. एक ह्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज असं आहे, जे आता त्याचं किती कॅश करतात माहीत नाही, पण गद्दार निवडून येतात हे मध्य प्रदेशने दाखवलं, आणि चांगल्या मताने निवडून येतात. म्हणजे याच्यात चंबळ आणि ग्वाल्हेर भागात शिंदेंचे अनेक आमदार पडतील असं सगळे काँग्रेसचे नेते आणि त्यांचे जे लेखन करणारे ते सगळे म्हणत होते. तसं झालेलं अजिबात दिसत नाही. म्हणजे तिथे असं म्हणायचं नाराज भाजप, महाराजा भाजप, चौहान भाजप, असे अनेक भाजपमध्ये भांडण आहेत. तसं काही झालं नाही. ते सगळे म्हणजे बरेचसे आले, काही जण 1-2 पराभूत झाले, पण गद्दार निवडून आले तिथे. पुन्हा तेच आहे, इम्प्लिमेंटेशन चांगलं होत असेल आणि ते आमदार त्यात इन्व्हॉल्व आहे ते कळत असेल, माझ्या परिसराचा विकास करण्यात ते त्यांचा ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे हे जनतेला कळत असेल, तर आता तुमची पक्षाची आयडिओलॉजी किंवा हे याच्याकडे फार तुम्ही कुठे कोलांट्या मारल्यात, काय केलं त्याच्याकडे लोक बघत नाहीत. जो BRSबद्दल एक असं झालं चंद्रशेखर रावांबद्दल की फार्म हाऊस मुख्यमंत्री आहेत, हे बाहेर पडतच नाहीत, हे फक्त त्यांच्या फार्म हाऊसमध्ये असतात आणि राजासारखे राहतात. तशा पद्धतीची मेंटॅलिटीने कोणी काम करत असेल महाराष्ट्रात तर त्याला यश नाही मिळणार. त्यामुळे एकतर या म्हणजे शिंदे सरकारांचं योजना कुठल्या, त्या योजनांची अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणी जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय म्हणतात हिरहिरीने काम करणारे कार्यकर्ते हे असायला हवेत. तो उत्साह किंवा ती त्वेष किंवा आवेश जो मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप कार्यकर्त्यात होता, तो मला महाराष्ट्रातल्या लोकात दिसत नाही, आणि ती मोठी अडचण आहे सायकोलॉजिकल. मोदींची गॅरंटी हवी म्हणून लोकसभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातले उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले उमेदवार कमळावर लढायचा विचार करतील का, कमळ या चिन्हावर?
करू शकतील, कारण कमळ हे आत्ता असं आहे की त्यांना ती खात्री देऊ शकतं. म्हणजे विशेषतः अजितदादांचं करतील का याच्याबद्दल मला शंका आहे, कारण पुन्हा म्हटलं तसं ही जी टेम्पलेट आहे ना विकासाची आणि ती अंमलबजावणीची, ती राष्ट्रवादीने अनेक काळ वापरली. फक्त ती मर्यादित पश्चिम महाराष्ट्रातल्या मर्यादित याच्यात वापरली, की एक आपला समूह समोर ठेवून टार्गेटेड ऑडियन्स, त्यांना योजनांचा फायदा मिळेल, सरकारी मदतीचा फायदा मिळेल, अर्थपुरवठा होईल आणि तिथल्या भागाचा विकास होईल. हीच टेम्पलेट आहे जी इथे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने वापरली आणि त्यात ते अजितदादांपासून अनेकांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे त्यांना तेवढी गरज नाही वाटणार, पण एकनाथ शिंदेंकडच्या खासदारांना वाटू शकते. त्याच्यात ज्यांचे रूट्स पक्के नाही आहेत किंवा ज्यांना असा धोका वाटतोय, तिथे त्यांना नक्कीच वाटेल की कमळ आपल्याला मिळालं तर मोदींचा करिश्मा आपल्या कामाला येऊ शकतो आणि त्यातनं आपण निवडून आलो तर पुढचं 5 वर्षाचं आपलं करिअर होऊ शकतं. तर हे होऊ शकतं आणि कदाचित एकनाथ शिंदे त्याच्यासाठी मान्यताही देतील, कारण त्यांच्या सर्वायवलचा तो प्रश्न असेल. कसं आहे की आताच्या ह्या निकालांमुळे सगळेच डिफेन्सिव्ह झालेले आहेत. हा जगरनॉट एकदम या पद्धतीने येतो, म्हणजे मोदींचा. घाबरलेले नसतील ते फक्त हेमंत बिश्व शर्मा किंवा योगी आदित्यनाथ, हेच त्या दोघांचं स्वतःचं स्थान आहे. पण बाकी सगळ्यांना नव्याने आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काही ना काही गोष्टी कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस मात्र एक आहे की ते असं म्हणजे वरिष्ठांच्या विश्वासातले आहेत, त्यामुळे त्यांना ती ताकद वरिष्ठांकडनं मिळेलच. पण एकनाथ शिंदेंचे काही खासदार कमळाचं चिन्ह स्वीकारू शकतात. आणि भाजपला जर का कुठूनही 40 जागा मिळवायच्या असतील, त्यासाठी जे करायचं ते करण्याची त्यांची तयारी असेल तर ते तयार होतील. जे करण्याची तयारी म्हणजे आपण त्यांच्यावर ईडी किंवा या सगळ्यावरनं टीका करतो, पण काल मोदींचं भाषण बारकाईने ऐकलं तर त्यांनी पूर्ण ईडीला सपोर्ट केला आहे. ते म्हणतात मी भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधातच ही ईडी वापरतोय आणि त्या ईडीला बदनाम करण्याचं षडयंत्र सगळे विरोधक करतायत, पण मी हा लढा चालू ठेवणार. तर अशा पद्धतीने जर का ते काम करणार असतील तर त्यातनं बचावण्यासाठी काही जण तडजोडी करू शकतात. भाजपच्या बाजूने बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला किंवा खूप जणांचा असा फीडबॅक येतो ग्राउंडवरती की सत्तेत असूनही सत्तेत नसल्याचा फील बरोबर आहे. एकतर विरोधी विचारांच्या लोकांना बरोबर घेतले, ग्राउंडवरती जेल होत नाही आणि सर्वात मोठा पक्ष असून राज्यातला मंत्रिपद सर्वात कमी आहेत. सर्वात कमी म्हणजे बाकीच्यांच्या इक्वल आहेत. सत्ता राबवता येत नाही, महामंडळं नाहीत. आत्ता कालपासून भाजपचा नूर महाराष्ट्रातला बदलेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, लोकसभे आधीची महाराष्ट्र भाजप आणि लोकसभेनंतरची महाराष्ट्र भाजप याच्यात खूप फरक धोरणात असेल का? दुसऱ्या प्रश्नाला आधी सांगतो, लोकसभेची निवडणूक जर का थम्पिंग मेजॉरिटीने जिंकली तर तू म्हणतोस तसं पुढची भाजपही वेगळी असेल, खूप ॲसर्टिव्ह असेल. आणि आपली विधानसभा निवडणूक जर का बरोबरीने झाली नाही, कारण या लाटेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले तेही मला कठीण वाटत नाही की याचा फायदा घ्यावा आणि एकाच वेळे घ्यावी. पण दुसरं याच्यासाठी त्याच्यात थोडी अडचण अशी आहे की पहिली प्रायोरिटी त्यांची दिल्ली गाठणं आहे. त्यांना डायव्हर्जन नको आहे कुठल्याही पद्धतीचं आणि त्यांना पूर्ण ताकद ही भाजपला तिथे निवडून आणण्यात आहे. त्यामुळे मला शंका वाटते, पण काणसे, कारण मोदी हे अनएक्सपेक्टेड गोष्टी करण्यात एकदम माहीर आहेत, मोदी अमित शहा. त्यामुळे तो भाजप बहुमतातनं आलेला हा वेगळ्या पद्धतीने काम करेल हे लक्षात ठेवूनच अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना काम करावं लागेल. पण भाजपमध्ये असंही वरिष्ठ पातळीवर असंही थिंकिंग असू शकेल की ज्या पद्धतीचं टेम्पलेट आपण मध्य प्रदेश राजस्थान याच्यात इम्प्लिमेंटेशनचं राबवलं, अंमलबजावणीचं, ते करण्यासाठी आपल्यासाठी लायक माणूस देवेंद्र फडणवीसांबरोबर कोण असेल तर ते अजितदादा आहेत. त्यामुळे अजितदादांसारखा माणूस आपल्याला हवा आणि त्यातनं मराठा वोट्स वगैरे ते पण सगळं हे निदान डिव्हिजन ऑफ मराठा वोट तर नक्कीच आहे, तो फायदा आहे, त्यांना भेद फुटेल त्याच्यात. तर त्याचाही विचार कदाचित होऊ शकतो. हे झालं पोस्ट इलेक्शन. आत्ताच्या घडीला हा जो पहिला तो मुद्दा मांडलास की आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखे आहोत आणि हे जे कन्फ्युजन भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे, हे दूर 1.5 वर्ष झालं तरी भाजपला करता आलेलं नाही. त्याच्यात 2 गोष्टीचा मला नेहमी हा वाटतो. एक ना, एकनाथ शिंदेना तुम्ही आणलं आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवलात, हे लोकांना आवडलं, सर्वसामान्य जनतेला पण आवडलं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. याच्यासाठी की जनतेने
पूर्ण बहुमताच्या बाजूने कौल दिलेला होता. महाराष्ट्रात आज जो गोंधळ चालला आहे तो शिवसेनेच्या धोरणामुळे चालला, नाहीतर हे सरकार आरामात पुढे 5 वर्ष चाललं असतं. ते झाल्या, पण त्याच्यानंतर तुम्ही शिवसेना पूर्ण उखडायलाच निघाला, हे कुठेतरी मराठी माणसाला आवडलेलं नाही. त्याला थोडं त्याबाबत तो शंका आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीबरोबर इतकं बरोबर जाण्याची गरज खरोखर काय होती हे अजून कार्यकर्त्यांना उमगलेलं नाही. आणि त्यातून एक असं झालं आहे, महाराष्ट्राच्या बाबत मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं बोलतो, त्याला ते किती दखल घेत असतील माहीत नाही, पण पुण्यातलं आपण उदाहरण घेतलं किंवा ठाण्यातलं उदाहरण घेतलं तर मुंबईतलं काही याच्यात, की जे एक करिअर म्हणून पॉलिटिक्समध्ये येतात आणि त्यांना असं वाटत असतं या पक्षात राहिल्यामुळे पुढे पुढे मी या स्टेजेसवर जाईन, तर ऑल ऑफ अ सडन वरती अशा काही घटना घडतात की भलताच बॉस वर येतो, म्हणजे ज्याच्या विरोधात उभं राहून आपण आपलं स्वतःचं स्थान एक्सप्रेस निर्माण केली, त्याचा अंकित होण्याची वेळ त्याच्यावर येते. पुण्यात तर हे झालेलं आहे अनेकांच्या बाबत. अशा वेळे कार्यकर्ते डिफेन्सिव्ह होतात, ते काहीच भूमिका घेत नाहीत, कारण ते म्हणतात उद्या काय घडामोडी होतील आणि कोण कुठे जाईल आणि कोण माझा त्राता येईल हे मला सांगता येत नाही, किंवा मी आत्ता ज्याला धरून ठेवला आहे तो एकदम वळचढीनं कुठेतरी बाहेर फेकला जाईल आणि भलत्याच माणसाकडे मला जावं लागेल, किंवा त्याचे विश्वासू जे आहेत ते एकदम सबसिडीसारखे शिडीवरनं पुढे जातील. हा जो मोठा गोंधळ, हा गोंधळ राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नव्हता. इथला भाजप कोहेसिव्ह होता. हा मोठा गोंधळ महाराष्ट्रात आहे आणि तो सॉल्व करणं, ते सोडवणं, कन्व्हिन्स करणं कार्यकर्त्यांना आपण हे का करतोय. जसं मध्य प्रदेशात त्यांनी आयडिओलॉजिकली अनेक सभा घेतल्या, कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली आणि त्यातनं त्यांना पटवून दिलं की आपलं मोठं चित्र काय आहे आणि त्याच्यासाठी कसं काम करायचं आहे. ते अद्याप महाराष्ट्रात झालेलं दिसत नाही आणि ते कन्व्हिन्स करणारा कुठला नेताही आत्ताच्या घडीला त्यातल्या त्यात ती ताकद असेल तर देवेंद्र फडणवीसांकडे असेल, पण ते कारभारातच इतके अडकलेले आहेत की ते करणारा दुसरा कोणताही नेता हा महाराष्ट्रात दिसत नाही आहे. आणि हा मेजर लॅक्यून आहे, म्हणजे हे मोठं आव्हान आहे. लोकसभेसाठी ते तेवढं जाणवणार नाही कदाचित, कारण तिथे मगाशी म्हटलं तसं एक मोठा चेहरा आहे आणि महाराष्ट्रात मध्यमवर्ग मोठा आहे आणि तो मध्यमवर्ग मोदींना एक ॲस्पायरेशनल त्यातल्या ज्या या आहेत की आमचं भवितव्य पुढे सगळं चांगलं होणार आहे, भारत विकसित देश होणार आहे, इकडे ओढला जाऊन तो लोकसभेसाठी मदत करू शकतो. पण विधानसभेसाठी मात्र हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज काँग्रेसने खरा घेतला पाहिजे. पण ती संघटनाच इतकी आणि नेते दुबळे झालेले आहेत की त्यांना त्याचा ॲडव्हान्टेज घेता येत नाही आहे. हे सगळं 5 राज्यात होत असताना गेले 2-3 महिने महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावरती मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे, छगन भुजबळ ही नावं चर्चेत आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार मात्र अगदी परवाच्या कर्जत सभेत त्यांच्या काकांवरती टीका करतात. या सगळ्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पॉलिटिकल स्पेस महाराष्ट्रातली आकारसली आहे का, आणि असं असेल तर राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल? पॉलिटिकल स्पेस आकारसली आहे का याचं उत्तर कुठली तरी निवडणूक देऊ शकेल आणि त्या दुर्दैवाने आपल्याकडे गेल्या वर्षभरात निवडणुकाच झालेल्या आहेत. एक नक्की आहे की ज्याला एक परसेप्शन म्हणतो ती त्यांची हे सुदृढ किंवा ताकदवान नेते होते हे परसेप्शन गेलेलं आहे. म्हणजे अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांचं इंडिया आघाडीतलं स्थान म्हणजे त्यांचं रेटिंग कमी झालेलं आहे खरं म्हणाल तर. म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून वगैरे असेल पण तुमचे घरातलीच मंडळी तुम्हाला सांभाळता येत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नाहीत, हा एक भाग आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतही तसंच आहे, कारण अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मदत करत आहेत आउट ऑफ द वे जाऊन, त्याचा नाही म्हटलं तरी एक हळूहळू फायदा म्हणजे त्यांच्या दिशेने शिवसैनिक वळायला लागलेले मला जाणवतात अनेक ठिकाणी. कारण त्यांचा म्हणजे शिवसैनिकांशी रॅपो त्यांनी ठेवलेला आहे आणि ते वाढवत आहेत त्यांच्या पद्धतीने. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तो एक चॅलेंज आहे. पूर्ण नवीन नेतृत्वाची फळी उभी करणं हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांसमोर मोठा चॅलेंज आहे. पवारांनी तो उचलला आहे परवाच्या याच्यातही ते म्हणाले की मी नवं लोकांना घेऊन परत चालणार. त्यांनी आधीचं उदाहरण दिलं पण तेव्हा ते सहज शक्य होतं. तेव्हा मुळात मोदी किंवा हे असा मोठा फोर्स समोर नव्हता जो आता आहे, पण तरीसुद्धा त्यांच्यात ती काय उमेद आहे, ताकद आहे आणि कौतुकास्पद आहे ते त्यांच्या वयात. आणि ते कदाचित त्यासाठी भरपूर प्रयत्न करतील किंवा यांना अडचणीत आणण्याचेही भरपूर प्रयत्न करतील वेगवेगळे डावपेच आखून. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना ते कसं जमतं आहे हे बघायला हवं आणि एखादी निवडणूकच आपल्याला दाखवून देऊ शकेल, सांगू शकेल.
त्यामुळे ती स्पेस आक्रसली आहे की नाही याचं उत्तर देता येणार नाही, पण परसेप्शनमध्ये त्यांची इमेज जी आहे ती पहिल्यासारखी आता राहिलेली नाही आणि हा त्यांच्यासमोर मोठा अडचणीचा भाग आहे. ही अडचण सध्याच्या घडीला काँग्रेससमोर महाराष्ट्रातल्या नाही आहे, केंद्रीय म्हणजे राहुल गांधींबद्दल नाही असेल, पण महाराष्ट्रातल्या काँग्रेससमोर ती नाही आहे. आणि तिथे काँग्रेस खरं म्हणाल तर या तिघांमध्ये वरचढ आहे, पण त्यांच्याकडेही नेतृत्व दिसत नाही. हा महाराष्ट्रातला मोठी गुंतागुंत आहे महाराष्ट्रातली. असं एक म्हणतात, एक मुंबईत चर्चा कानावर आली की शिवसैनिक एकनाथ शिंदेकडे शिफ्ट होत आहेत, तुम्ही जसं म्हणालात, पण काँग्रेस शिफ्ट होत नाहीये, थोडे आकर्षित व्हायला लागले. बरोबर. अजून शिवसेनेची कडव्या शिवसैनिकाची लॉयल्टी मातोश्रीकडेच आहे. बरोबर. पण त्याचा जो पुढचा भाग आहे की काँग्रेस मधल्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आता उद्धव ठाकरे त्यांचे नेते वाटू लागलेले. एक्झॅक्टली. तर ही जी गंमत आहे की एका बाजूला काँग्रेसला असं वाटतं, ज्यांनी ते मान्य केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या काही वैचारिक मतभेदांसह, की ते आमचे नेते असतील. असं खरंच झालंय का? आणि असं असेल तर ही जी काँग्रेसची कोंडी आहे नेतृत्वाची, त्याच्यात अजून अडचणी तयार होत नाही? काँग्रेसची अडचण तीच झाली आहे. मी म्हटलं तसं कर्नाटकात ज्या पद्धतीने सिद्धरामय्या आणि हे आपले DK शिवकुमार किंवा इकडे आता रेड्डी तेलंगणामध्ये, तसा तगडा तरुण डावपेचात माहीर आणि सगळ्याच म्हणजे काय म्हणतात भाजपच्या सगळ्या डावपेचांना ताकदीने उत्तर देणारा त्या पद्धतीचा असं नेतृत्व महाराष्ट्रात काँग्रेसकडे झालंच नाही. राष्ट्रवादीने काँग्रेसला खाल्लं अनेक वर्ष, म्हणजे दबावात ठेवलं. पृथ्वीराज चव्हाणांनी तो थोडाफार प्रयत्न केला, पण त्यांच्या मर्यादा खूप दिसायला लागल्या. पण आता काँग्रेसकडे जो आपल्याला चेहरे दिसतात, त्या चेहऱ्यात असा कोणी धडाकेबाज नेता आहे आणि जो आयडिओलॉजिकली यांना उत्तर देऊ शकतोय तो नाही आहे. आणि त्यामुळे नेत्याच्या शोधात काँग्रेस असं आहे आणि ती जागा सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार घेत आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाबत अडचण अशी होणार आहे की किती काळ तुम्ही मोदींवर टीका करत आता राहणार. आधीच तुमची मोदींवरची टीका ही फारशी लोक गांभीर्याने घेत नव्हते आणि आता तर अजिबातच घेणार नाही. कारण जनमत कसं आहे देशातलं हे दाखवत आहेत. म्हणजे अजितदादा जे म्हणत होते ते बरोबरच ठरलं की जनता त्यांच्याबरोबर आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जातोय. हे जनतेने उत्तर भारतातल्या संपूर्ण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना नवी स्ट्रॅटेजी आखावी लागेल आणि ती अशी की या सरकारमधले काही हे सरकार कसं काय म्हणतात कार्यक्षमतेत कमी आहे, अकार्यक्षम आहे किंवा या सरकारात भ्रष्टाचार चालला आहे, काय अशा पद्धतीचं काहीतरी नॅरेटिव्ह त्यांना सेट करायला लागेल. हे गद्दार बिद्दार नॅरेटिव्ह गेलं आता, त्याने आता त्यातनं बाहेर आलं पाहिजे. किंवा ED करताय, हे करताय, EVM करताय, असल्या गोष्टीने जनता आता बोलणारी नाही. जनता म्हणेल तुम्ही ठीक आहे, तुम्ही बोलायचं ते बोला, आम्हाला काम करणारे लोक हवेत आणि ते मोदी करतायत किंवा त्यांचा भाजप करतोय. इकडे ते लोक कदाचित वळू शकतात. पण काँग्रेसला जर का असा नेता मिळाला, पण अर्थात वर्ष 6 महिन्यात असा नेता मिळणं हेही कठीण आहे. कारण रेवंत रेड्डी किंवा ही मंडळी म्हणजे 3-4 वर्ष ती म्हणजे रेड्डी तर जवळजवळ 2-2.5 वर्ष जोरात काम करत होते. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रातलं राजकारण हे इतकं काय म्हणतात असं विचित्र झालेलं आहे. त्यातल्या त्यात भाजप फक्त आत्ता स्ट्रॉंग पक्ष आहे आणि अजितदादांचा गट जो आपापल्या ठिकाणी आपले सरदार म्हणून ते स्ट्रॉंग आहेत ते. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी, त्यांच्या गटातली राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे आहेत. पण भारतीय जनता पक्षातली अडचण ही की आपण यांच्याबरोबर का आहोत हे कार्यकर्त्यांना पटत नाही आणि त्यामुळे जी विषुवृत्ती लागते ती नाही आहे. राष्ट्रवादीत मात्र तसं नाही आहे, राष्ट्रवादीत कळलेलं आहे. दुसरा प्रश्न जो होता OBC आणि मराठा याचा, त्याच्याबद्दलही नीट सांगणं आत्ता कठीण आहे. पण एक या निवडणुकीने स्पष्टपणे दाखवलं आहे की OBC मतदार फार जोरदारपणे भाजपच्या बाजूने, मोदींमुळे असेल किंवा त्यांच्या अनेक, पण अर्थात शिवराज सिंग चौहान पण OBCच आहेत. पण इनफॅक्ट आत्ताचे सगळेच मुख्यमंत्री तसे होते, म्हणजे बघेल घ्या, गेहलोत घ्या, पण भाजपला सर्वात जास्त OBCनी मतदान केलं आहे. सर्वात जास्त ट्रायबल्सनी भाजपला मतदान केलं आहे, जो काँग्रेसचा पूर्वीचा गड होता. त्यामुळे तेही महाराष्ट्रात एक ट्रायबल मोठा बहुल आहे. त्याचा काय परिणाम कशामुळे झाला आहे ते बघायला पाहिजे. कदाचित द्रौपदी मुर्मूंचा त्यात म्हणजे त्या काही फिरत नाहीत कुठे, पण सिम्बॉलिक हा जो असतो त्याचा फायदा झाला आहे का. त्यामुळे तो OBCना या विजयातनं एक स्ट्रेंथ मिळाली असं मला वाटतं.
आता त्यांचा बॅलन्स म्हणजे आपण ओबीसी पूर्ण राखून मराठा मतांना दुखवायचं नाही अशा पद्धतीचं धोरण आखण्याची कसोटी ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे नाही. अजितदादा हुशारीने त्यापासून लांबच राहिले, ते त्यात इन्व्हॉल्वच झालेले नाहीत आणि त्यांचं डावपेच मला व्यवस्थित म्हणजे हुशारीचं वाटतं. ते विरोधात पण नाहीत आणि बाजूने पण नाहीत. ते हळूहळू सांगतायत लोकांना की अरे इतकं झटपट होणार नाही, हे नाही, पण ते असे ब्रॉडली पुढे गेलेले नाहीत. आणि शरद पवारही त्याप्रमाणे राहत आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे त्यातल्या अडचणी सगळ्या. कारण ओबीसी मतदार खूप मोठा आहे, त्याला दुखवता येत नाही. दुसरं म्हणजे तो ॲस्पायरेशनल क्लास आहे, ते शिकलेले आहेत, त्यांच्याकडे नोकऱ्यांमुळे पैसाही आलेला आहे आणि मोदींनी तो क्लास बरोबर पकडलेला आहे. काल जे पी नड्ड्यांच्या भाषणात सुद्धा ओबीसीचा उल्लेख होता. हां, म्हणजे मोदी हे सर्वात श्रेष्ठ ओबीसी नेता आहेत असं ते वारंवार दिल्लीतल्या भाषणात सांगत होते. तर ओबीसी हा आपला पुढचा मतदार आहे मोठा, हे भाजपने लक्षात घेतलेलं आहे. आणि या निवडणुकीतलं मगाशी इलेक्शनमधलं एक राहिलं उच्च जातींमध्ये सुद्धा, म्हणजे काँग्रेसचं जातीय जनगणना, जातवार जनगणना, यामुळे उच्च वर्ग दुखावला होता असं काही काँग्रेसजनांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आहे त्यात म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तो पुन्हा एकदा भाजपकडे कन्सॉलिडेट झाला, जो पूर्वी होताच तो अधिक वेगाने आला आणि त्याचा भाजपला फायदा मिळाला की काय असंही म्हटलं जातं आहे. तेव्हा उच्च जाती, ओबीसी, ट्रायबल, दलितांमधल्या काही जाती यांना एकत्र करून भाजप एक मोठी मोठ बांधत आहे. ती मोठ महाराष्ट्रात कशी राबवायची हा आता देवेंद्र फडणवीसांसमोर मोठा आव्हान आहे. काँग्रेस फुटेल का महाराष्ट्रातली? कारण जे तिथले लोकल लीडर आहेत त्यांना आता सत्तेबरोबर जावं असं वाटेल का? नाही, फुटू शकते, पण घेणार कोण? म्हणजे आज आता प्रश्न असा आहे की काल कोणीतरी म्हटलं एका चर्चेत आणि ते बरोबर होतं की अजितदादाने फार चांगली संधी साधली, ते गेले नसते तर आता भाजपने घेतलं नसतं. ते योग्य वेळे गेले आणि आता भाजपला त्यांना सांभाळायला लागणार आहे की म्हणजे या पद्धतीचं मतदान होईल ही कदाचित कल्पना नव्हती त्यांना. पण मला वाटतं ते मागेही आपण आपल्या चर्चेत म्हटलं होतं की मतसंख्या वाढवणं हा दृष्टिकोन त्यामागे असला तरी महत्त्वाचं टार्गेट शरद पवारांचं व्हॅल्यू इंडिया आघाडीत कमी करणं. जसं मी म्हटलं केसीआरबद्दल ते सॉफ्ट राहिले कारण इंडिया आघाडीत केसीआर जाऊ नयेत ही त्यांची भाजपची धडपड होती. याचा नवीन पटनाईकबद्दल त्यांना शंका नव्हती कारण ते पहिल्यापासून अतिशय चांगला, तो अत्यंत प्रॅक्टिकल वेगळा माणूस आहे. आणि भाजपने हे ओळखलेलं आहे की ओडिसात आपण काहीही करू शकत नाही तो जोपर्यंत तिथे बसलेला आहे. पण इथे हे दोन उद्देश होते आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. काँग्रेसने मग आता फुटायचं ठरवलं तरी घेणार कोण? यापेक्षा लोकसभा निवडणुकीच्या वेळे काही फेरबदल होतात का, म्हणजे ज्यांना वाटतंय कमळाच्या चिन्हावर आपण निवडून येण्याची जास्त शक्यता आहे हातापेक्षा, ते लोक काही इन्कमिंग भाजपत होईल का? म्हणजे जिथे भाजपचा स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही तिथे अशा काही लोकांना भाजप आपल्यात घेऊन ही जी आपली 48 पैकी निदान 40 जागा जिंकण्याची जी एक स्ट्रॅटेजी आहे त्यात पडेल का, हा एक प्रश्न आहे. आणि नेतृत्व उभारणी हा काँग्रेस समोरचं मोठं आव्हान आहे महाराष्ट्रात. शेवटचा प्रश्न, भाजप सकट सगळेजण महाराष्ट्रात नॅरेटिव्ह शोधतायत असं तुमच्या ह्याच्यातून दिसतं. डिसेंबर महिन्यात आपण बोलतोय 2023च्या, 4 महिन्यात लोकसभा आणि 9 ते 10 महिन्यात 11 महिन्यात विधानसभा. 2024 या पक्षांना नॅरेटिव्ह सापडेल का? असेल तर ते काय असेल? लोकसभेसाठी नॅरेटिव्ह स्पष्ट आहे. राम मंदिर, जगात भारताची आकांक्षा म्हणजे विकसित भारत अमृतकालमधलं, आणि त्याच्यासाठी मोदी, मग ते आत्मनिर्भर हे ते सगळे त्याचे हे आहेत. पण मुळात हिंदुत्व, कल्याणकारी योजना केंद्र सरकारच्या आणि ॲस्पायरेशनल याला हे धरून पुढचं विकसित भारत या पद्धतीने ते नॅरेटिव्ह सेट आहे आणि तेच नॅरेटिव्ह जोरात वापरणार आणि त्या नॅरेटिव्हचा नक्की मध्यमवर्ग शहरी याच्यावर परिणाम होणार, याच्यात काही शंका नाही. तू म्हणतोस ती गोची विधानसभेत आहे. विधानसभेसाठी नॅरेटिव्ह कसं सेट करत न्यायचं आणि ते आत्तापासून करावं लागेल कारण 1 वर्षात आहेत, वर्षाचे म्हणजे त्याचे 7-8 महिनेच उरतात प्रचाराच्या दृष्टीने. ते सेट करणं मात्र अजून जमत नाही आहे.
आणि ते मी म्हटलं तसं नॅरेटिव्ह असं हवं जे कार्यकर्त्यांनाही आवडलं पाहिजे आणि मतदारांनाही आवडलं पाहिजे. म्हणजे जे नॅरेटिव्ह राबवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल असं ते पाहिजे आणि मतदारांना ते बूथकडे आकर्षित करणारं पाहिजे. आणि तिसरा भाग असा आहे की अशा पद्धतीच्या कल्याणकारी योजना ज्या आपण म्हणतो बाकी राज्यात आहेत तशा, त्या जितक्या मोठ्या प्रमाणात राबवल्या जातील, राबवणं हे महत्त्वाचं आहे, तर तेव्हा ते नॅरेटिव्ह सेट होईल. पण आत्ता असं नॅरेटिव्ह अजिबात दिसत नाही आहे. लोकसभेसाठी मला त्याच्यात शंका वाटत नाही, कारण ते नॅरेटिव्ह दिल्लीने सेट केलेलं आहे. मुंबईचा नॅरेटिव्ह अजून सेट व्हायचा आहे. प्रशांत सर, तुमचे खूप खूप आभार. खूप सविस्तर चर्चा झाली. खरं तर अजूनही मुद्दे राहिलेत, पण आज इथंच थांबूया. परत भेटू. धन्यवाद. धन्यवाद.